तुमचाही अंडर आय एरिया काळा दिसतो का? तुम्हीही डार्क सर्कल जे आहेत ते कसे लावून लपवण्याचा प्रयत्न करतात का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी सांगणार आहे तुम्हाला डार्क सर्कल का होता, डार्क सर्कलसाठी कम्प्लीट सोल्युशन प्लस रेमेडीज, आणि सगळ्यात मोठे आपण त्या चुका न कळत असतो. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार युजफुल ठरणार आहे. नमस्कार, मी शीतल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्या चॅनलवरती मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY असे वेगवेगळे विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. डार्क सर्कल म्हणजे काय? आपलं अंडर आय एरिया काळा किंवा डार्क दिसणे, आपला होलो लुक दिसणे किंवा आपल्या डोळ्यांभोवती पिगमेंटेशन दिसणे, हे जे प्रॉब्लेम्स आहेत लेडीज आणि पुरुष असं म्हणजे महिला आणि पुरुष दोघांमध्ये दिसतात, यालाच आपण डार्क सर्कल असे म्हणतो. डार्क सर्कल होण्याची बरेच कारणं असतात. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डार्क सर्कल का होतात आणि डार्क सर्कल होण्याची काय कारणं असू शकतात हेच आता आपण जाणून घेणार आहे. तर डार्क सर्कल होण्यासाठी बरेच कारणं आहेत, जसे काय झोप न पूर्ण होणे, झोपेच्या कारणामुळे पण आपल्या अंडर आय एरियावरती डार्क सर्कल वाढतात, किंवा स्ट्रेस, आपल्याला खूप स्ट्रेस येतो, म्हणजे आपण जॉबमध्ये, घरात, म्हणजे अशा बहुतेक ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा आपल्याला स्ट्रेस आला, त्याचा इफेक्ट आपला डायरेक्ट आपल्या डोळ्यांवरती होत असतो, तरी आपल्याला डार्क सर्कल वाढत असतात. जेनेटिक डिफेक्टमुळे पण आपल्या चेहऱ्यावरतीच म्हटलं डोळ्यांवरती आपल्याला डार्क सर्कल जे आहेत ते वाढू शकतात, किंवा आपण चुकीचं प्रोडक्ट वापरल्याने पण आपले अंडर आय डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपल्याला रुटीन फॉलो करायचे, म्हणजे मॉर्निंग रुटीन पण फॉलो करायचे. तर त्यामध्ये काही काही ज्या स्टेप आहेत तर तुमच्यासोबत मी एक्सप्लेन करते. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की तुम्ही जर मध्ये व्हिडिओ स्किप केला तर मध्ये जे काही इन्फॉर्मेशन सांगितली असते ते तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. स्टेप नंबर 1, जेंटल फेस वॉश. आपल्या अंडर आय डार्क सर्कलवरती छान जेंटल जे फेस वॉश आहे त्यांनी छान आपल्याला मसाज करून घ्यायचा, म्हणजे छान आपल्याला हलक्या हाताने वॉश करून घ्यायचे. कुठलाही जास्त हार्ड प्रोडक्ट वापरायचे नाही, किंवा जास्त चोळायचे नाही, कुठल्याही प्रकारचं साबण वापरायचा नाही, आणि हार्ड जे फेस वॉश असतात ते तर अजिबात वापरायचे नाही, कारण त्याच्याने अंडर आय डार्क सर्कल वाढण्यास हेल्प होते, म्हणजे मदत होते, किंवा जास्त अंडर आय एरिया सर्कल आहेत ते वाढतात हार्ड प्रोडक्ट वापरण्याने. आणि आपण जेव्हा फेसवॉश करतो तेव्हा अजिबात आपल्याला डोळे चोळायचे नाहीत. आपण जास्त जर डोळे चोळले त्याच्यानेही आपले डार्क सर्कल वाढतात, त्याच्यामुळे अजिबात डोळे चोळायचे नाही. छान जेंटल हलक्या हाताने आपल्याला मसाज करून आणि छान आपल्याला स्टेप नंबर 2, आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कोल्ड थेरपी यूज करायची. आता कोल्ड थेरपीसाठी तुम्ही आपल्याला आईस क्यूब घ्यायचा आहे. आईस क्यूब आपल्या एका रुमालामध्ये गुंडाळायचा आहे, आणि तो मस्त गुंडाळून झाल्यानंतर आपल्या डोळ्यांच्या भोवती छान हलक्या हाताने डॅब डॅब करायचे, 30 सेकंद डॅब डॅब करायचे. असं केल्याने तुमचे जे अंडर आय डार्क सर्कल आहे ते बी कमी होण्यास मदत होईल, आणि तुमच्या डोळ्यांवरचा जो पफिनेस आहे किंवा जी काही सूज आहे ती पण 100% कमी होईल. स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला अंडर आय क्रीम वापरायची. त्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल ते दोघं एकत्र करून आपल्याला छान क्रीम तयार करून घ्यायची, आणि ती क्रीम आपल्या चेहऱ्यावरती छान हलक्या हाताने मसाज करायचं आहे. म्हणजे डेली तुम्हाला सकाळी मॉर्निंगला डोळ्यांवरती ती लावायची. असं केल्याने तुमचे अंडर आय डार्क सर्कल आहे ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आणि चौथी स्टेप आहे आपल्याला सनस्क्रीन. डोळ्यांभोवती पण तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे, कारण की उन्हाच्या UV रेजमुळे पण तुमच्या डोळ्यांवरती डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन वाढत असते. त्यामुळे सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. सनस्क्रीन आपल्याला लावणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे सनस्क्रीन लावा. आणि उन्हात जाताना तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट म्हणजे ॲडिशनल टिप देते, उन्हात जाताना सनग्लासेस यूज करा. सनग्लासेस यूज केल्याने डायरेक्ट जे उन्हाचे UV रेज असतात ते आपल्याला डायरेक्ट आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळे आपल्याला डार्क सर्कल आणि पिगमेंटेशन वाढत नाही. तर आता आपण मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो केलं, तसंच आपल्याला नाईट स्किन केअर रुटीन पण फॉलो करायचं आहे. नाईट स्किन केअर रुटीनमध्ये तुम्हाला 4 स्टेप फॉलो करायचे आहे. आता कुठल्या ज्या स्टेप आहे ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करते, तर तुम्ही कंटिन्यू. पहिली जी स्टेप आहे, आपल्याला रिमूव्ह मेकअप, म्हणजे आपण डोळ्यांवरती जो पण काही मेकअप केला असेल, म्हणजे डोळ्यांना आपण आय शॅडो लावलं असेल, काजळ लावलं असेल, मस्कारा लावला असेल किंवा लायनर लावलं असेल, ते आपल्याला छान रिमूव्ह करणं फार गरजेचं आहे, कारण की ज्याच्यानेच आपल्याला डार्क सर्कल वाढतात. तर आता तुम्ही रिमूव्ह करताना छान आपल्याला तुम्हाला जे पण क्लिन्झर सूट होत असेल त्या क्लिन्झरने छान हलक्या हाताने ते जो पूर्ण मेकअप आहे तो रिमूव्ह करून टाकायचा आहे. कुठलाही मेकअप डोळ्यांवरती ठेवायचा नाही, कारण की डोळ्यांवर जास्त वेळ जर मेकअप ठेवला तर आपल्या डार्क सर्कल वाढण्यास मदत होते, त्याच्यामुळे डार्क सर्कल वाढतात. त्यामुळे कुठलाही मेकअप म्हणजे पूर्ण रात्रभर आपल्या डोळ्यांवरती अजिबात ठेवायचा नाही, कारण की जेव्हाही तुम्ही तुमचं काही फंक्शन वगैरे असेल, ज्यावेळी वेळेस तुम्ही आय मेकअप केला तो लगेच इन्स्टंट रिमूव्ह करणं फार गरजेचं आहे. असं केल्याने तुमचे जे डार्क सर्कल आहे किंवा पिगमेंटेशन आहे ते कमी होईल. आणि दुसरी जी स्टेप आहे ती आपल्याला वापरायची अंडर आय क्रीम. अंडर आय क्रीमसाठी तुम्ही नायासिनेमाइड किंवा रेटिनॉल जे असतात, तुम्हाला जर नॉलेज असेल तर तुम्ही बाजारात जे प्रोडक्ट मिळतात रेडीमेड ते वापरा, नाहीतर तुम्ही डायरेक्टली आपण सकाळी जे ॲलोवेरा जेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची जी क्रीम वापरली
तीच तुम्ही संध्याकाळी वापरायची. ती मस्त आपल्या चेहऱ्यावर आपल्या डोळ्यांवरती लावायची आणि हलक्या हाताने 30 सेकंद छान मसाज करायचा आहे. असं केल्याने पण डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल. स्टेप नंबर 3 मध्ये छान मसाज करायचा आहे. आपण जी पण अंडर आय क्रीम लावली ती लावल्यानंतर आपल्याला छान 30 सेकंद मसाज करायचा आहे. मसाज आपल्याला आपल्या रिंग फिंगरच्या याच्यानेच करायचा आहे. रिंग फिंगरने हलक्या हाताने डॅबिंग मोशनमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये छान आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे. असं तुम्ही मसाज केल्यानंतर तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होते आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुमचे जे डार्क सर्कल आहे ते. तर आता आपली चौथी स्टेप आहे मस्त स्लीप रुटीन. स्लीप रुटीनमध्ये तुम्ही 7 ते 8 तास छान झोप घ्या. हा सगळ्यात पॉवरफुल ट्रीटमेंट असणार आहे आपल्यासाठी. छान जर पुरेशी झोप झाली तर आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क सर्कल आहेत ते 100% कमी होतात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट जे आहे आपल्यासाठी छान 7 ते 8 तास झोप घेणं फार गरजेचं आहे. तर आता आपलं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन आहे ते पूर्ण आपण समजून घेतलंय. तर आता चला तुम्हाला याच्यावरती काही होम रेमेडीज मी सांगणार आहेत. आता होम रेमेडीज आपल्याला आठवड्यातून 2च वेळेस अप्लाय करायची आहे. तर आता ती रेमेडीज काय आहे मी ती पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता आपण होम रेमेडी बघणार आहे. आता होम रेमेडीसाठी आपल्याला कोल्ड ग्रीन टी बॅग रेमेडी करणार आहे आपण आईससाठी. तर आता पूर्ण जी आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करते कसं बनवायची आपल्याला ती रेमेडी. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपल्याला जी आहे ग्रीन टी बॅग का वापरायची, कारण ग्रीन टी बॅगमध्ये कॅफेन असतं. ते आपल्या डोळ्यांचं सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह करण्यास मदत करते. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंट असतात त्यामध्ये ग्रीन टी बॅगमध्ये. तर अँटीऑक्सिडंट आपल्या डोळ्यांवरचे जे पिगमेंटेशन आहे ते कमी करण्यास मदत करते. आणि ग्रीन टी बॅग जर आपल्याला कोल्ड केली तर आपल्या डोळ्यांवरचा जो पफीनेस आहे, स्वेलिंग आहे ते कमी करतं. त्यामुळे आपल्याला ग्रीन टी बॅगची रेमेडी जी आहे ती आपल्याला यूज करायची आहे. तर रेमेडीसाठी आपल्याला 2 ग्रीन टी बॅग लागणार आहेत. 1 कपभर पाणी घ्यायचंय. 1 कपभर गरम पाणी घ्या आणि त्याच्यात 2-3 मिनिटं ज्या आहेत त्या ग्रीन टी बॅग आणि त्यानंतर ज्या आपल्या 2 ग्रीन टी बॅग आहेत त्या छान काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. 20 ते 30 मिनिटं छान फ्रीजमध्ये आपल्याला गार आणि कोल्ड होण्यासाठी ठेवायच्या आहेत. डायरेक्ट गरम ज्या असतात आता तसंच अप्लाय करायचं नाही. त्या छान मस्त फ्रीजमध्ये ठेवून छान गार करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपल्या डोळ्यांवरती अप्लाय करायचं. अप्लाय करताना आपल्याला जो आपला चेहरा आहे तो पण क्लीन ठेवायचा आहे. डोळे छान बंद करायचे आहेत आणि आपल्या डोळ्यांवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान त्या ग्रीन टी बॅग आपल्या डोळ्यांवरती ठेवायच्या आहेत. म्हणजे असं ठेवल्यानंतर आपला जो पफीनेस आहे तो पण कमी होईल, डार्क सर्कल कमी होतील आणि आपल्या डोळ्यांना छान कुलिंग इफेक्ट मिळेल. डोळे बंद करून आपल्या डोळ्यांवरती 15 ते 20 मिनिटं ठेवा. नंतर लगेच मोबाईल वापरू नका. थोडंसं छान डोळ्यांना कुलिंग मिळू द्या. छान त्याचा आनंद घ्या. छान मस्त डीप कुलिंग वाटतं. तुम्ही 100% ट्राय करा. खूप छान बेनिफिट देतं आणि एकदम रिलॅक्सिंग वाटतं आपल्या डोळ्यांना. म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये जो काही स्ट्रेस असतो तो खूप कमी होतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर ज्या बॅग आहे त्या आपल्या डोळ्यांवरनं काढून घ्या आणि छान डोळ्यांना मॉइश्चरायझर लावा. हलक्या हाताने छान मसाज करा आणि गुड टू गो अशी आपली रेमेडी जी आहे ती आपल्याला इफेक्ट देणार. तर आता आपण जी कोल्ड बॅग थेरपी आहे ती बघितलीच आहे. तर आता ही रेमेडी आपल्याला किती वेळेस वापरायची, तर ही रेमेडी आपल्याला आठवड्यातून 2 वेळेस वापरायची आहे. रात्री झोपण्यापूर्वी वापरा, कारण की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही म्हणजे पूर्ण रात्रभर झोपता, त्याच्यामुळे छान इफेक्ट मिळतो. ही जी रेमेडी आहे रात्री झोपण्यापूर्वी अप्लाय करा. झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटं छान रेडी करून हे अप्लाय केल्याने तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. आणि ही रेमेडी जी आहे ती आपल्याला आठवड्यातून 2च वेळेस वापरायची आणि वापरताना ही रेमेडी जी आहे तर झोपण्यापूर्वी आपल्या डोळ्यांवरती अप्लाय करा, कारण की छान डोळ्यांवरती तुम्हाला कुलिंग इफेक्ट मिळेल आणि तुम्ही पूर्ण रात्रभर झोपता तर डोळ्यांवरती अजून बेनिफिट करते. आणि आठवड्यातून 2च वेळेस वापरा. जास्त डेली बेसिसमध्ये वापरू नका, कारण की डोळ्यांवरती ड्रायनेस येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळेस वापरा. तुम्हाला आता आपण कुठलीही रेमेडी अप्लाय करतो तर आपल्याला रिझल्ट फार महत्त्वाचा असतो. तर आता ही आपण जी कोल्ड थेरपी रेमेडी जी आहे ती यूज करणार आहे. तर आता तुम्ही जर ही रेमेडी 7 दिवस अप्लाय केली तर तुमच्या डोळ्यांवरचे जे डोळ्यांवरचा जो पफीनेस आहे तो कमी करेल. तुम्ही ही जी रेमेडी आहे 2-3 आठवडे जर यूज केली तर तुमच्या डोळ्यांमध्ये जे आहे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट जे लाईटन व्हायला मदत होतील. आणि ही जर ट्रीटमेंट जी आहे, ही रेमेडी जी आहे जर तुम्ही महिनाभर वापरली तर तुम्हाला व्हिजिबल इम्प्रूव्हमेंट दिसेल. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जो रिझल्ट आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. खूप छान रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तर आता कुठलीही रेमेडी यूज करताना कन्सिस्टन्सी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ही रेमेडी कन्सिस्टन्सी 1 महिनाभर अप्लाय करा आणि छान एक 7 ते 8 तास छान झोप घ्या. तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट बघायला. तर आता तुम्हाला काय फॉलो करायचंय, ग्रीन टी बॅग आपल्याला आठवड्यातून 2 वेळेस जी थेरपी आहे ती 2 वेळेस वापरायची. उन्हात जाताना सनस्क्रीन लावायचंय आणि 7 ते 8 तास छान झोप घ्यायची. हे रेग्युलर बेसिसमध्ये जर फॉलो केलं
तर तुमचे जे डार्क सर्कल आहे, पिगमेंटेशन आहे डोळ्यांभोवतीचं, ते कमी होऊन जातील आणि तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट आपण. आता ही रेमेडी अप्लाय करताना काही ज्या मिस्टेक आहेत त्या अजिबात करायच्या नाही. हॉट बॅग जे आहे, हॉट ग्रीन टी बॅग आपल्या डोळ्यांवरती लावायची नाही. तुम्हाला हेवी कन्सिलर अप्लाय करायचं नाहीये आणि जी पण कोल्ड थेरपी यूज करणार आहे ती 30 मिनिटांपेक्षा जास्त आपल्या डोळ्यांवरती अप्लाय करायची नाही. 30 मिनिटांच्या आतमध्ये त्या ज्या कोल्ड बॅग असतील त्या काढून घ्यायच्या आहे. उन्हात जाताना आपल्या डोळ्यांवरती सनस्क्रीन अप्लाय करायचे आहे, सनग्लासेस वापरायचे आहेत. ह्या जर तुम्ही ज्या मिस्टेक आहेत त्या जर केल्या नाहीत तर तुमचे डार्क सर्कल हा परमनंट नाहीये. त्यासाठी आपल्याला पेशन्स लागतो. तुम्ही ही रेमेडी फॉलो करा, 1 महिन्यामध्ये तुम्हाला व्हिजिबल इम्प्रूव्हमेंट दिसेल. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमचा जो अंडर आय एरिया आहे तो किती दिवसांपासून आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर चला, भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.